नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण गायत्री सीड्स या कंपनीचे जे नवीन व्हेरायटी निघालेली आहे सूरज गोल्ड 501 या वाणाची आपण इथं पीक पाहणी करता गाव अंजनसिंग तालुका जिल्हा वाशिम आणि शेतकऱ्याचे नाव पिंटू भाऊ मोदानी यांच्या शेतामध्ये आपण पीक पाहणी करता इथं जमलेलो आहोत आणि हे नवीनच व्हेरायटी आहे आणि यावर्षी या व्हेरायटीची या शेतामध्ये या शेतकऱ्यांच्या पिंटू भाऊ मोदामी यांच्या शेतामध्ये ट्रायल बेसवर यावर्षी हे प्रथम लावण्यात आलेली आहे आणि हे व्हेरायटी पाहण्याकरता यवतमाळ, वाशिम आणि बरेच गावावरून इथं शेतकरी आलेले आहेत। चांडक साहेब यवतमाळवरून आलेले आहेत, हे शेतकरी आहेत आणि हे या व्हेरायटीबद्दल आपल्याला त्यांनी हे व्हेरायटी पूर्ण शेतामध्ये फिरून पाहिलेली आहे। या व्हेरायटीबद्दल त्यांचं ते सुद्धा मनोगत व्यक्त करणार आहेत। मी हे जे शेतकरी आहेत चांडक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या व्हेरायटीबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं। माझं नाव आहे सुरेश नंदकिशोर चांडक, मी राहणार यवतमाळचा। मी मागच्या वर्षी ही व्हेरायटी लावली होती, मला खूप छान वाटली। उन्हाळ्यात लावली नाही, मी पुढच्या वर्षी लावायचा विचार केलेला आहे। यंदा प्लॉट पाहासाठी आलेलो आहो, पण प्लॉट मला छान वाटला, आता मी पुढच्या वर्षी लावणार। ठीक आहे, तुम्हाला याच्याबद्दल या व्हेरायटीबद्दल आणखी विशेष काय वाटलं आहे? याच्यामध्ये विशेष म्हणजे याच्यावर रोगराई येत नाही, कारण की यांना शेंगा बुरशी असल्यामुळे मी याच्या आधी दुसरी व्हेरायटी लावायचा, आता हे बुरशी असल्यामुळे मला चांगली वाटली व्हेरायटी। माझ्याकडे 92 एकर जमीन आहे, मी बऱ्याचशा व्हेरायट्या लावतो, त्याच्यात ही व्हेरायटी मला चांगली वाटली। तर मी दरवर्षी बऱ्याचशा व्हेरायट्या लावतो, त्यांना ही व्हेरायटी आहे यांना जशी आता तुमच्या भाषेत, आमच्या भाषेत बुरशी म्हणतात, तुमच्या भाषेत केसाळ म्हणतात, त्याच्यामुळे याच्यावर रोगराई येत नाही, अळीचा प्रादुर्भाव कमी होतो, त्याच्यामुळे व्हेरायटी चांगली आहे आणि एकरी 10च्या वरच बसतो याचा लायरेज। आता घेण्यावर आहे कास्तकाराच्या, कोणाची कशी हो कोणाची कशी घेण्याची पद्धत। येलो मोजॅक बी कमी येतो। हो, येलो मोजॅक हा मागच्याच वर्षी आलेला आहे, आता पुढच्या वर्षी नवीन येईल तर पाहू। तसा आला नाही मागच्या वर्षी माझ्या शेतावर, त्याच्यामुळे तर येईल। आता तुम्ही पाहिल्यानुसार या व्हेरायटीच्या शेंगा वगैरे पाहिल्या आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला काय अंदाज आहे की याचं उत्पन्न किती क्विंटलमध्ये येईल? याचं आता उन्हाळ्यात तर माझ्या हिशोबानं 5 या 6च्या वर नाही येणार, उन्हाळ्याची वातावरणाचं टेम्परेचर। खरीपमध्ये लावल्यानंतर चांगलं येऊ शकते, जर उन्हाळ्यात एवढं येईल तर खरीपात डबलच येणार आहे, कारण की वातावरण म्हणजे खरीपमध्ये एकरी 12 क्विंटल पर्यंत आरामशीर येऊ शकते। जमिनीचं आहे, जमीन पाहून सगळं पाहून, हे भारी जमिनीचं पीक आहे, जास्ती तर भारी जमिनीत चांगलं येते। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये येणाऱ्या खरीपमध्ये गायत्री सीड्स या कंपनीचं सूरज गोल्ड 501 हे वाण आपण जरूर लावावं। धन्यवाद।